निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंवरती खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। बोपोडी जमीन प्रकरणात चुकीचा निर्णय दिल्यानं गुन्हा दाखल झालाय। येवलेंनी तहसीलदार म्हणून आतापर्यंत दिलेल्या निर्णयांची जिल्हा प्रशासनाकडून चौकशीही सुरू आहे। येवलेंनी तहसीलदार म्हणून दिलेले निर्णय रद्द केले जाण्याचीही शक्यता वर्तवली जाते। बघूयात महत्वाची बातमी काय म्हणता। दिल्लीश्वर 41 प्रभागात लढणार असं रवींद्र धंगेकर म्हणतात। पुणे पालिकेचे 41 प्रभाग असून 165 सदस्य संख्या असल्याचंही रवींद्र धंगेकरांनी सांगितलंय। रवींद्र धंगेकरांचं ट्विट आपण पाहतोय। काय म्हणता दिल्लीश्वर, 41 प्रभागात लढणार पुणेकर। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। सूत्रांची माहिती आहे DNA अहवालातून डॉक्टर उमरचं कारमध्ये असल्याचं स्पष्ट झालेल्याचं कळतंय। कारमधील हाडे आणि दातांचे नमुने आईच्या DNAशी जुळल्याचं देखील सांगितलं जातंय। सगळी माहिती सूत्रांची आहे। I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट झाल्याची सूत्रांची माहिती समोर येते। DNA अहवालामध्ये डॉक्टर उमरच कारमध्ये असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कारमधील हाडे आणि दातांचे नमुने उमरच्या आईसोबत DNA सोबत जुळल्याचंही कळतंय। लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण आणि याच प्रकरणी आता नवी माहिती समोर येते। कार्डिओलॉजीचा विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफला ताब्यात घेण्यात आलेला आहे। लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी आता आणखी एकाला अटक करण्यात आल्याचं कळतंय आणि कसून अशी चौकशीही केली जाते। कार्डिओलॉजीचा विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफला ताब्यात घेतल्याची आताची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। NI आणि ATSची संयुक्तरित्या कारवाई सुरू आहे। लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरण आणि याच प्रकरणी आता आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। कार्डिओलॉजीचा विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफला ताब्यात घेतलेला आहे। महत्वाची बातमी, अजितदादा आज बारामती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी मुलाखती घेणार असल्याची माहिती मिळते आहे। मुलाखती घेतल्यानंतर अजित पवार यांचा कार्यकर्ता मेळावा देखील असणार आहे। अजित पवार मेळाव्यातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। राष्ट्रवादीकडून काल पुणे नगर परिषदेसाठी AB फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता अजितदादा आज बारामतीमध्ये असतील आणि ते इच्छुकांच्या मुलाखती देखील घेणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। सकाळपासूनच अजित पवार हे आता कामाला लागलेले आहेत। अजितदादा बारामतीमध्ये आज इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत। KDMCच्या प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत केळवण पार्टी करण्यात आली। कामकाज बाजूला ठेवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मेजबानी सुरू होती। नागरिकांनी कार्यालयातला व्हिडिओ बनवून अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला। नागरिकांचा संताप पाहता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पळ काढला। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। लोकांच्या समज CSMT स्थानकावर रेल्वे मजदूर संघानं केलेल्या आंदोलनाची लोहमार्ग पोलिसांनी दखल घेतली आहे। SK दुबे आणि विवेक सिसोदिया या रेल्वे कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। मुंब्रा स्थानकात झालेल्या 5 जणांच्या मृत्यूच्या घटनेप्रकरणी 2 अभियंत्यांवर दाखल झालेला FIR रद्द करावा यासाठी 6 नोव्हेंबरला SRMSनं CSMT स्थानकावर आंदोलन केलं होतं। बातमी परभणीतून पूर्णा नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीनं पहिला डाव टाकलाय। प्रेमला एकलारे यांचं नगराध्यक्षपदासाठी नाव जाहीर करण्यात आलंय। खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे। बातमी पुण्यातून आहे। घरफोड्या करणारी टोळी गजाआड झाली आहे। 8 गुन्हे या टोळीवर दाखल असल्याचं समोर आलंय। विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली। पर्वतीमधून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय।